मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीला सगळ्यात मोठा प्रश्न घराघरामध्ये आहे आणि तो म्हणजे काय, की आज शाळा सुरू झाल्यात. कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं बरं? मागची शाळा काही चांगली नव्हती, खूप फीस होती. दुसरी शाळेमध्ये टाकू, फीसही कमी आहे, शिक्षकही चांगले आहेत. प्रत्येक वेळेस हेच आपले उद्गार असतात. का तर आपल्याला परवडत नाही त्या शाळेमध्ये आपल्याला मुलाला जर शिकवायला टाकायचं असेल, हे आपण मान्य करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाळं शिक्षणाचं वाढत चाललंय आणि शिक्षणाचं जाळं वाढतंय ते फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी. हे कोणीही नाकारू शकत नाही. आज कुठल्याही शाळेमध्ये तुमच्या मुलांना ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी जातात, त्या शाळेमध्ये तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये देते का हो शाळा, तुमच्या मुलांना आम्ही ह्या ह्या प्रकारच्या पदावर नेऊन सोडू किंवा ह्या ह्या पदापर्यंत त्याला पोहोचवण्याची खात्री आम्ही घेतो, हे लिखित स्वरूपामध्ये देत आहे का कोणी? पण हे मात्र लिखित स्वरूपामध्ये असतं की तुमच्या शाळेत मुलांची फीस किती राहील, तुम्हाला पहिल्या 2 महिन्यामध्ये किती भरायचे, पहिल्या 4 महिन्यामध्ये किती भरायचे, पहिल्या 6 महिन्यामध्ये किती भरायचे, पहिल्या वर्षभरामध्ये किती भरायचे. जर हे नाही केलं तर तुमच्या मुलांना परीक्षेमध्ये बसवता येणार नाही, तुमच्या मुलांना शाळेमध्ये वर्गामध्ये बसवता येणार नाही. हे सगळं लिखित स्वरूपामध्ये असतं. मग तुम्ही पालक म्हणून तुमचं काम नाही का त्यांच्याकडून लिखित स्वरूपामध्ये घ्यायचं, की माझ्या मुलांना तुम्ही कुठल्या पदावरती नेण्यासाठी समर्थ आहात, कुठल्या पदावरती माझ्या मुलांना तुम्ही पोहोचवू शकता. हे पालकांचं कर्तव्य आहे लिखित स्वरूपामध्ये. का? तुम्ही तुमचा पैसा देताय, तुमचा वेळ देतायत, मुलांचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये देतायत, मुलांचं भविष्य त्यांच्या हातामध्ये देतायत. मग तुम्ही माघार का घेतायत? अहो, मुलं पहिले जिल्हा परिषदला घडले, आई वडिलांच्या सानिध्यात घडलेत. आज आई वडील म्हणतात नाही नाही याला घराच्या बाहेर ठेवायचं, कारण की आई वडिलांनाच माहित नाही की आपल्याला काय, आपल्या मुलांना काय घडवायचंय. आणि जोपर्यंत एक गोष्ट क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत कुठलीही शिक्षण संस्था तुमच्या मुलांना घडवू शकत नाही. तुमचा फक्त पैसा, वेळ, मुलाचं आयुष्य वाया जाईल आणि कालांतराने तुमच्यामध्ये मुलामध्ये दुरावे निर्माण होतील. आणि जरी मुलाला शिकवलं तर मोठ्या पदाचा अट्टहास, मोठ्या पदाची नोकरी, मोठ्या पगाराची नोकरी ही सर्वांनाच मिळत नाही. हे त्यांनाच मिळतं ज्यांच्यामध्ये खरे गुण आहेत, खरे कौशल्य आहे, खरी क्षमता आहे. हे गुण, कौशल्य, क्षमता स्वतःची ओळखण्यामध्ये स्वतःचा वेळ द्या. लक्षात आलं का? आज शिक्षणाच्या जाळ्यामध्ये भरकटलेला पालक विचारतोय माझ्या मुलांना कुठे शिकायला टाकायचं. पण कुठं शिकायला टाकण्यापेक्षा काय शिकवायचं, का शिकवायचं आणि कसं शिकवायचं, ह्या गोष्टी जोपर्यंत पालकांनी क्लिअर होत नाहीत, पालकांनी स्वतःला क्लिअर करून घ्या, त्यानंतरच पुढची दिशा, पुढचं आयुष्य विद्यार्थ्यांचं घडवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं शाळेचं नाव आठवा बरं, कोणत्या शाळेमध्ये गेलते ते? संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शाळेचं नाव आठवा बरं, कोणत्या शाळेमध्ये गेलते ते? संत तुकाराम महाराजांच्या शाळेचं नाव आठवा बरं, कोणत्या शाळेमध्ये गेलते ते? अहो, हे घरच्याच शाळेमध्ये शिकलेत, आई वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केलेत. आणि आज तुम्ही फक्त पैसा आला म्हणून मोठमोठ्या शाळेमध्ये मोठमोठे क्लासेस बघता, एसी हॉल, एसी शाळा. अरे यापेक्षा नैसर्गिक वातावरणामध्ये त्यांना घडवा आणि स्वतःच्या मुलाचं आयुष्य वाचवा. शाळेमध्ये टाकलं म्हणजे मुलगा घडत नसतो. मुलगा घडवायचा असेल तर आपल्याला स्वतःला त्याच्याकडे वेळ द्यावा लागतो, लक्ष द्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि खरी संपत्ती हे तुमचे मुलं बाळच आहे. हे पालकांनी थोडंसं जाणून घ्या. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. त्यामुळं आपला पैसा, मुलाचं आयुष्य हे वाया घालू नका. आनंदात राहा, समाधानी राहा. विद्यार्थ्यांच्या कला ओळखा, त्यांच्या क्षमता ओळखा आणि त्यानुसार त्यांच्या जीवनाला वळण द्या. धन्यवाद.